राज्यात येत्या 24 आणि 25 जून पासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। देशभरात सध्याच्या घडीला 41% पावसाची तूट निर्माण झाली आहे। भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिलेली आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 13 गावं आणि 8 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा। एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्यानं अनेक विहिरींनी तळ गाठला। आणखी 10 गावांचे प्रस्ताव दाखल झाल्यानं टँकरची संख्या वाढणार आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत। पेरणी योग्य पाऊस नसल्यानं बियाणे घरातच पडून आहेत। पुणे शहरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून 100हून अधिक अतिरिक्त टँकर फेऱ्या सुरू। शहरातील टँकरच्या एकूण फेऱ्यांची संख्या 1550 वर पोहोचली। धुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये अवघा 25% पाणीसाठा शिल्लक आहे। धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 45 लघु प्रकल्प आहेत। तापमान वाढीमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य, शेतीचं पाणी रोखलं। धरणं केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बुलढाणामध्ये जलसाठा 21% पोहोचला। पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावरती। पेन टाकळी प्रकल्पामध्ये 33% पाणी शिल्लक असतानाही शेकडो मोटार पंपांद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये उपसा सुरू आहे। सांगलीच्या दिघंची गावामध्ये यावेळेस अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधामध्ये नागरिकांचा संताप आहे। अनेक दिवसांपासून दूषित पाणी आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। शुद्ध पाणी पुरवठ्याची नागरिकांकडून मागणी केली जाते। वाशिमचे रिसोड, शिरपूर आणि रिठड गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या आडोळ धरणामध्ये केवळ 60% जलसाठा शिल्लक आहे। रिसोड शहरामध्ये सध्या 6 दिवसाआड पाणीपुरवठा, पाऊस लांबल्यास कालावधी वाढण्याची शक्यता आहे। वाशिममध्ये पाणी टंचाईचा वन्य प्राण्यांनाही फटका बसतोय। पाण्याच्या शोधामध्ये वन्य प्राणी गावात भटकतायत। भट उमरा गावात अडकून पडली नीलगाय। नाशिकमध्ये अवैध पाणी उपसा केल्यास जिल्हा प्रशासनाकडून थेट कारवाई होणार आहे। एल निनोच्या पार्श्वभूमीवरती कारवाईसाठी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे। जलसंपदा विभागाचे अभियंता, पोलीस यासह महावितरणचे अधिकारी पथकामध्ये असतील। चांदवड तालुक्यातील राजदेरवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। मान्सूनच्या पावसानं हजेरी न लावल्यामुळे विहिरींनी तळ गाठलेला आहे। इंद्रायणीवाडीमध्ये अद्यापही शासनाकडून टँकर सुरू न झाल्यानं हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील 6 धरण प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत। शेरी, लोंढरी, देवळी, गोगडी, मोतीआई आणि पिंपळगाव गोलाईत प्रकल्पात पाणीच नाहीये। केळी, पपईच्या बागा पूर्णपणे सुकल्याचं चित्र आहे। जालन्याच्या भोकरदनमध्ये रविकांत दुपकरांच्या समर्थनार्थ आंदोलन। थेट विहिरीमध्ये बाज टाकत विकास जाधव आणि नारायण लोखंडे या 2 शेतकरी पुत्रांचं आंदोलन। नद्यांमधील पाणी उपसा बंदी केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। कोल्हापूरमध्ये राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलंय। सांगलीमध्ये कृष्णा नदीतील पाणी उपसा बंदी मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा। जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी पाणी वापरण्यावरती बंदी। नदीकाठची शेती संकटात सापडल्यानं शेतकऱ्यांचा मोर्चा। नाशिकच्या बागलाणमधील गिरणा डावा कालवा विस्तारीकरणाविरोधात आंदोलन। लखमापूरमध्ये शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। जळगावातील वाघनगर आणि कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती हंडा मोर्चा। 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक आक्रमक। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आमरण उपोषणाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांविरोधामध्ये अहिल्यानगरमध्ये आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। वाशिम जिल्ह्यामध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेची संथ गती आहे। अनेक कामं अद्यापही अपूर्णच आहे। 265 मंजूर रस्त्यांपैकी केवळ 41 कामांवर खर्च झालाय। उर्वरित कामांसाठी 80 ते 90 लाखांच्या निधीची गरज आहे। रत्नागिरी शहराला 25 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस लांबल्यानं पाणी काटकसरीने वापरण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत। रिसॉर्ट, हॉटेल आणि जलतरण तलावांचं पाणी बंद करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या 3 दिवसात 593 तक्रारी आहेत। यापैकी 237 तक्रारी सोडवल्याचा महापालिकेचा दावा आहे। पुणे शहरामध्ये 15 जून पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। जळगावच्या जामनेरमधील पाळधी गावात वन्य प्राण्यांकडून कापूस पिकांचं नुकसान। 2.5 एकरामध्ये लागवड केलेली कपाशी उद्ध्वस्त झाली आहे। प्राण्यांचा बंदोबस्त करा, नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी आहे।
वाशिम शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। काळे फैल या परिसरामध्ये नाल्याच्या खोदकामादरम्यानची घटना आहे। नगरसेवक सतीश वानखडे यांच्याकडून ठेकेदाराच्या निष्काळजीपणावरती नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। जळगावच्या महिळंद या परिसरामध्ये पावसानं दडी मारल्यानं विहिरींची पाणी पातळी खालावली असून विहिरींनी तळ गाठलेला आहे। पाण्याअभावी उन्हाळी कापूस पिकं करपू लागल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट आहे। पुण्याच्या जुन्नरमध्ये जून महिना संपत आला तरी पावसाला सुरुवात नाहीच। वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांसमोर आता चाऱ्याचे गंभीर संकट आहे। हिरवा चारा उपलब्ध नसल्यानं जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे तब्बल 631 कोटींचे चुकारे थकीत आहेत। खरीप हंगाम सुरू झाला असतानाही धानाचे पैसे न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। प्रशासनाने तातडीने ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करावी अशी मागणीही केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगररांगांमध्ये ड्रोनने औषध पुरवठा होणार आहे। दडगाव अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे 22 आरोग्य केंद्र आणि 120 उपकेंद्रांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा आधार मिळतोय। वर्धामध्ये सेवाग्राम आश्रम परिसरातील कुटींच्या भिंतींना पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन बघायला मिळतंय। पावसाळ्यामध्ये कुटींच्या भिंतीला पाणी लागून खराब होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस लांबणीवरती पडल्यानं उष्णता वाढलेली आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाल्यात। भुसावळसह मुक्ताईनगर शहरामध्ये त्यामुळे शुकशुकाट आहे। गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये विवाहितेचे अपहरण करून हातपाय बांधून अत्याचार केल्याचा आरोप केला जातोय। फिर्यादीवरून 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। पोलिसांकडून अधिकचा तपासही सुरू झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागवड तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झालाय। तळोधी वाळापूर वनपरिक्षेत्रातील गिरगाव जंगलातली घटना आहे। आत्माराम दसरू बोरकर असं या मृत्यू झालेल्या गुराख्याचं नाव आहे। वर्धाच्या हिंगणघाट परिसरामध्ये देशी दारूच्या 19 पेट्या आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या। दुचाकींसह 3,90,000चा मुद्देमाल जप्त आहे। हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई आहे। वर्धाच्या समुद्रपूर तालुक्यातील दहेगाव शिवारातील खत चोरी प्रकरण, शेतातून खत चोरी केल्याप्रकरणी 3 जणांना अटक, 6,96,000चा मुद्देमाल जप्त। समुद्रपूर पोलिसांची कारवाई आहे। साताऱ्याच्या कोयना धरणातील कोरड्या पात्रामध्ये स्टंट करताना गाडी गाळामध्ये अडकली। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। गडचिरोलीमध्ये 11 वर्षापासून फरार असलेल्या नक्षल समर्थकाला अटक। नडीकुडा गावातून नक्षल समर्थकाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। रील स्टार रोहिणी पाराध्यनं जीवन संपवल्याच्या प्रकरणाला नवं वळण लागलेलं आहे। पती निलेश पाराध्य विरोधात मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल आहे। शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रोहिणीने जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आलेला। जळगाव आणि मुक्ताईनगर पोलिसांचा संयुक्त ऑपरेशन ड्रॉप केस, पहाटे कोंबिंग कारवाई। हालखेडा, लालगोठा, मधापुरी, झोंधणखेडा आणि चारकठाण या परिसरातून 40 ते 50 सराईत गुन्हेगार ताब्यात घेण्यात आलेले आहेत। सांगलीच्या एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। सांगलीच्या विश्रामबागेतील एका कॅफेमध्ये अत्याचार झाल्याचा प्रकार घडलाय। सांगली शहरातील कॅफेमधील अत्याचाराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा आक्रमक, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून शहरातल्या कॅफेवरती धाडी टाकून तपासणीही करण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सावली परिसरामध्ये महामार्गावरती भीषण अपघात, देवरीचे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्या शासकीय वाहनाला दुचाकीची जोरदार धडक, दुचाकीवरील तरुण गंभीररित्या जखमी। पुण्यातील सिंहगड रोडवरती एका शाळेच्या 2 खासगी 2 बसची धडक झाली आहे। दोन्ही बसमधील विद्यार्थी सुखरूप आहेत। परिसरामध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। सिंहगड रोडवरती वाहनांच्या लांब। अकोल्याच्या चांगलवाडीमध्ये 2 कुटुंबांमध्ये जोरदार राडा, वाहन रस्त्यावरती लावल्यानं कडू आणि डवले कुटुंबियांमध्ये हाणामारी, तर राड्यादरम्यान दगडफेक आणि 4 चाकींची तोडफोड। हिवरखेड पोलीस ठाण्यामध्ये 2 कुटुंबियांविरोधात परस्पर तक्रार। सांगलीच्या एरंडोलमध्ये मध्यधुंद मालवाहू टेम्पोची 2 दुचाकींना धडक, दोघांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। उल्हासनगरमध्ये वाढदिवसाचा बॅनर लावताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झालाय। कॅम्प क्रमांक 2 येथील खेमानी चौकातली घटना आहे। रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून रवी मोरे मृत घोषित करण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीतील मोरिया कॉलनीमध्ये आग लागली होती। रिक्षा आणि कारसह 3 ते 4 वाहनं जळून खाक झाली आहेत। रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाल्यानं आग विझवण्यास विलंब झालेला आहे।
धुळ्याच्या साक्रीमध्ये राज्य दक्षता पथकाकडून अवैध गॅस आणि डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवरती कारवाई। 1,56,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कारवाईमध्ये 3 आरोपींना अटक। गॅस आणि डिझेल टँकर 140 सिलेंडरसह विविध साहित्य जप्त। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खत विक्रीतील गंभीर अनियमिततेप्रकरणी 37 विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर 3 परवाने कायमचे रद्द। अवैध कापूस बियाणे विक्री विरोधामध्ये कारवाई। 35 लाख रुपयांचे बियाणे साठा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। चंद्रपूरच्या बल्लारपूर रेल्वे स्थानकावरती कृषी विभागाची धाड। 533 किलो प्रतिबंधित बीटी कॉटन बियाणे जप्त। तेलंगणातून विक्रीसाठी आलेल्या सुमारे 10 लाख रुपयांच्या बियाणे साठ्यावरती कारवाई करण्यात आली आहे। परभणीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल होताच 65 वर्षीय संशयित आरोपीची आत्महत्या। परभणीच्या पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना आहे। संशयित आरोपीवरती 8 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा आरोप होता। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यापूर्वी देहू नगरपंचायतीच्या अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई आहे। नोटिसा आणि वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटवणाऱ्यांवरती प्रशासनाचा बडगा आहे। नाशिकमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघला 5,000ची लाच घेताना अटक। सावकारी परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार घडला होता।